कोकण माझं कुटुंब, माझे कोकणाशी भाविक नाते आहे. माझ्या सहकार्याने माझी ओळख करून दिली आहे. जनतेची सेवा करण्यासाठी मी अनेक पदं भूषवली. कोकणी माणसाने मला निवडून दिलं. कुठेही असलो तरी कोकणी माणसाकडे माझं लक्ष आहे. 10वी-12वीचा निकाल कमी लागत होता, आता कोकण मेरिटमध्ये दिसते आहे. मुंबई गोवा हायवेसाठी तेव्हा केंद्रीय मंत्र्यांशी भेट घेतली. त्यानंतर हायवे झाला. चिपी विमानतळ होण्यासाठी प्रयत्न केले. कोणाचीही सत्ता असली तरी काम करण्याची माझी पद्धत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काही दिलं नाही. बाबासाहेबांची घटना आम्ही बदलणार नाही. काँग्रेसने 65 वर्षात 80 वेळा घटना बदलली आहे. राहुल गांधी टी-शर्ट घालून विचारत फिरत आहेत, अब की बार मोदी पार, तडीपार उद्धव ठाकरे 5 खासदार यानंतर 0. तुम्ही सत्तेच्या जवळपास नाही. आम्ही 400 पार. महाराष्ट्रातील नेता आत्मा भटक रहा है. शरद पवार यांना टोला. शरद पवार मंत्री असताना शेतकरी अस्वस्थ, गरीब महागाईत होरपळला होता. तुम्ही असताना का केलं नाही? आणि आता आत्मा अस्वस्थ. देशात परदेशात 220 कोटी लोकांना मोदींनी कोरोनात लस पोचवली. उद्धव ठाकरेंनी लसीत 15% कमिशन घेतलं. महाराष्ट्रात 80 कोटी लोकांना मोदींनी मोफत धान्य दिलं. मोदींनी शौचालय, घरोघरी नळ, पक्की घरं दिली. औषधोपचारासाठी आयुष्यमान योजना काढली. मोदींनी सर्वांसाठी 54 योजना काढल्या. मोदी PM झाल्यानंतर 11 वरून 5वा अर्थव्यवस्थेबद्दल उद्धव ठाकरेंना काही माहीत नाही. तू काय हजामपट्टी करायला बसलाय काय? विकसनशील भारत, आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. सकाळी 3 वाजता मोदी उठतात, 5 वाजता मीटिंग घेतात. माझ्या देशाची जनता जगली पाहिजे. रिकामटेकडा उद्धव ठाकरे स्टेजवर येतो. मुख्यमंत्री होता, औषधाला पैसे मागतो, मोदींवर टीका करतो. लायकी आहे का? राणे, मी तिकीट मागायला गेलो नाही, मी दिलं. निष्ठा बाजारात विकत मिळत नाही, दाखवावी लागते. 400 पारमध्ये कोकणचा खासदार हवा. कोकणचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही. राणे, कंपन्यांना विरोध करणाऱ्यांना हाताला धरून बाहेर काढणार भाजप. जगात सक्षम पक्ष. काही नाही, माझा देश आणि देशाची जनता सुखी समाधानी आनंदी जगली पाहिजे याचा ध्यास घेतलाय आणि ते नेमकी पाठलाग हे रिकामटेकडे उद्धव ठाकरे केला तर वापरताय. गिरायक काय गिरायक काय त्याला कळत नाही. कधी स्टेजवर येतो. मी एक शिवसेनेवाल्यांना विचारलं, आता माझा नेता राहिला आणि तुझा झालाय स्टेज बाळासाहेब पण याची असं नाही, हिंदू बांधवांना अशी हा येतो. तुला काय मागतो तो? कोणाकडे तो नाही हो, ते लोकांना मी सांगू काय मागतो. मुख्यमंत्री होता, औषधात पैसे खाल्ले, त्यावेळेस बोलतो द्या, अजून द्या, आणा त्याला असं आहे माणूस. मोदींवर टीका लायकी आहे का तुझी रे? 5 खासदार नाही, पुढे 0 होणार. पंतप्रधान देशाचे. अरे माझ्या 19 निवडणुकीत तुझे खासदार जे निवडून आले आमदार ते मोदींचं नाव सांगून आणि म्हणून तू भाजपशी युती तोडून जाऊन शरद पवारांच्या मांडीवर बसलास. कशासाठी? हिंदुत्वाचा त्याग करून फक्त मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा त्याग. असा स्वार्थी माणूस. अरे आमचे मोदी असो, अमित शहा असो, बीजेपीचा कोणता नेता असो, आमचे सहयोगी पक्षाचे नेते असो, हे जनहित, लोकहित आणि लोककल्याण या माध्यमातून आज काम करतात. कवाडेंचा मुलगा बघा आला, आम्ही बोलवलं. कवाडे साहेब मला माहिती आहे तब्येत नाही, बरोबर अधून मधून बोलतो, कुठलं काम असेल सांग. आला, वडिलांनी सांगितलं आला, विचारतेचे तुम्ही आहेत हे त्यांना या देशातल्या आपल्या लोकांसाठी न्याय मिळावा यासाठी मोदी साहेब काही करू शकतात हा विश्वास असल्याने विश्वास आमचा मोहित, मला वाटतं मोहित पंतप्रधान व्हावे, याची पूर्ण करावी. मी देशाला महासत्ता बनवेन. त्यांनी सांगितलंय की महासत्ता बनवायला निघालेल्या मोदींच्या त्या 400 मध्ये कोकणाचा नको का खासदार हवा ना? हा, मग तो भरघोस मताने द्याल. हे जे मला असे आकडे 1.5-2 लाख 2 लाख, अरे गोवा 4.5 लाख, आम्ही काय पाप केले कोण म्हणतो नाही.
जास्त माहिती आहे का हो? कोण बाहेर नाही ते जप्त होतो आणि लिलाव पण होतो लगेच आपल्याला चालत. आणि म्हणून बांधवांनो, त्या 400 मध्ये कोकणाचा खासदार पाहिजे. त्या प्रगतीमध्ये आपल्या कोकणाची प्रगती करायची आहे. कोकण असं नाही ठेवायचं. निसर्गरम्य कोकण आहे. कॅलिफोर्निया पण पाहिलं, देश अनेक मी पाहिले, पण माझ्या कोकणासारखं आणि कोकणातील जेवणासारखं कुठे नाही. आपल्याला बनवायचं 2-2 विमानतळ, हायवे आहे, ट्रेन आहे, बोटिंग, सर्व गोष्टी या कोकणाला निसर्गाने दिल्या आहे. मेहनत परिश्रम करायचे आणि त्याला बुद्धीची जोड दिल्यास आपला उत्कर्ष प्रगती 100% आहे. आणि तो मी केल्याशिवाय राहणार नाही. काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात काही